अभिनेता आणि चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांना मनसेतर्फे उत्तर पश्चिम मुंबईमधून उमेदवारी देण्यात आली आहे, ज्यांनी नुकताच बांद्रा पूर्व येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज भरला। यावेळी त्यांच्यासोबत मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलावंत उपस्थित होते, ज्यामध्ये प्रामुख्याने सचिन खेडेकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची उपस्थिती लक्षणीय ठरली। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात थेट लढत मनसेचे महेश मांजरेकर, काँग्रेसचे गुरुदास कामत, शिवसेनेचे गजानन कीर्तीकर, राष्ट्रीय आम पक्षाच्या राखी सावंत आणि आम आदमी पक्षाचे मयंक गांधी यांच्यामध्ये आहे। या लोकसभा मतदारसंघातील सर्वच उमेदवार आणि मनसेचे महेश मांजरेकर विजयाप्रती आश्वासित दिसले। अगर उम्मीद नहीं रहती तो कॉन्टेस्ट नहीं करता। जाहिर अगर कॉन्टेस्ट किया तो जीतने की उम्मीद लेकर ही फॉर्म भरा और लोगों का सपोर्ट अच्छा है और जहाँ जहाँ जाता हूँ वहाँ लोगों ने बहुत उत्साह से स्वागत किया। यावेळी पत्रकारांशी बोलताना महेश मांजरेकर यांनी सांगितले की त्यांच्या रियल लाईफचा अनुभव रियल लाईफ मध्ये नेहमीच त्यांना उपयोगी ठरतो। ठीक है, तो अच्छा है, उनका एक्सपीरियंस है, लेकिन एक्सपीरियंस से क्या हुआ है वो भी देखते हैं लोग। तो हम अपने इश्यूज पे लड़ेंगे, हम अपने मुद्दों पे लड़ेंगे और रियल लाइफ में फर्क नहीं सर। मैं रियल लाइफ जो लेता हूँ रियल लाइफ से ही लेता हूँ। त्यांनी या गोष्टीचाही स्वीकार केला की ही टक्कर त्यांच्यासाठी वाटते तितकी सोपी नाही। सभी उम्मीदवार मुझे उतने ही इम्पोर्टेंट है और सभी उम्मीदवार अपने अपने बहुत स्ट्रांगली कंटेस्ट कर रहे हैं। ब्यूरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र।